भगवान शंकराच्या आदिदेव महादेवांच्या कृपा आशीर्वादाने वेदव्यासांना हा प्रसाद ग्रहण केला मायबाप. पण हा अलौकिक प्रसादाने सर्वांचं कल्याण व्हावं, सर्वांना हा महान प्रसाद मिळावा, सर्वांचं दुःख सुख हे संकट या व्याधी आणि त्या माणसाचं जीवन हे समाधानकारक व्हावं याकरता श्री वेदव्यास ऋषींना स्वतः भगवान शंकराच्या या प्रसादाचा अनुभव घेतला मायबाप. भगवान शंकराचं स्वरूप प्रत्यक्ष माझ्या श्री व्यासांना ग्रहण केलं, त्या स्वरूपाचा अनुभव घेतला, त्या कथेचा अनुभव घेतला आणि त्यानंतर व्यासांच्या मनामध्ये सुंदर अलौकिक हा भाव निर्माण झाला की नाही, ज्या भगवान भोलेनाथांच्या कथेनं माझं मानसिक समाधान मला प्राप्त झालं, ज्या भोलेनाथांच्या कथेनं मला माझ्या भगवान शंकराचं दर्शन झालं, या भोलेनाथांच्या कथेमुळं माझा जन्म माझं जीवन सफल झालंय. पण हा निस्वार्थ भाव व्यासांच्या मनात निर्माण झाला आणि ठरवलं की नाही आहे, आज जे मला समाधान प्राप्त झालं, जो आनंद मला प्राप्त झाला, जे सुख माझ्या नशिबी आलं, जे प्रत्यक्ष भगवान देवादिदेव महादेवांचं स्वरूप ते दर्शन मला प्राप्त झालं, तेच दर्शन सर्वांना मिळावं. या कर्मभूमीमध्ये या युगामध्ये येणारा प्रत्येक आत्मा प्रत्येक जीव प्रत्येकाचं कल्याण व्हावं हा भेद न ठेवता श्री व्यासांना हा महान प्रसाद आज या युगामध्ये एक वाटायला सुरुवात केली, मायबाप द्यायला सुरुवात केली. आज गावोगावी जाऊन श्री वेद व्यासांचं हे अमृत वचन, हे अमृत शब्द, हे महान शब्द, महान प्रसाद आणि या त्रिभुवनामध्ये सर्वात महान तीर्थ म्हटलं गेलं श्री शिव महापुराण म्हटलं गेलं. या तीर्थातून सर्वांचं कल्याण व्हावं, सर्व जीव पवित्र व्हावे आणि मात्र सर्वांना भगवान महादेवांची त्या ठिकाणी प्राप्ती व्हावी याकरता श्री शिव महापुराण याही वर्षी आपल्या शिंदी रेल्वे आणि गणेश वार्ड राजेंद्र वार्ड या पवित्र ठिकाणी पवनसुत हनुमंतरायाच्या या पवित्र प्रांगणामध्ये, नंदा तीराच्या या पवित्र प्रांगणामध्ये, एकांतेश्वर भगवंताच्या पवित्र प्रांगणामध्ये याही वर्षी माझ्या देवाधिदेव महादेवांचं गोड अलौकिक विशाल महान हे चरित्र याही वर्षी आपण श्रवण करत आहोत. एकदा हर 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 हर. मायबाप, कथेला गर्दी असल्यापेक्षा कथेला दर्दी माणसं असावी, लक्षात ठेवा. फार मंडप भरलाय, बरगच्च समाज आहे, पण कोणाला ऐकू येत नाही, कोणाला दिसत नाही, कोणाला कथा कळत नाही आणि काही करमणूक म्हणून येऊन बसलेले असतात. यापेक्षा श्रद्धेनं आलेली माणसं असावी, यापेक्षा भगवंताविषयी प्रेम निर्माण झालेली वक्ते असावी, श्रोते असावी, भगवंताविषयी त्यांच्या मनात तळमळ असावी, श्रद्धा असावी, विश्वास असावी आणि अशी श्रोते एकही असला तरी पुरेपूर झालं, भरपूर झालं माईबाप. म्हणून आज महादेव, माझा देवाधिदेव महादेव स्वतःचं चरित्र फार सुंदर पद्धतीने सांगणारे माईबाप. यावर्षी माझे प्रयत्न राहतील की तुम्ही माझ्या भगवान शंकराचं काही बरेचसे चरित्र, त्यांचा परिचय तुम्ही करून घेतला नसेल, खूप काही चरित्र ऐकली नसतील आणि हे चरित्र भगवान शंकरावर प्रेम निर्माण करून देणारे चरित्र आहे. माझ्या भोलेनाथांकडे त्याने ओढ निर्माण करून देणारे हे चरित्र आहे. प्रत्यक्ष भगवान शंकराचं दर्शन घडवून देणारे हे चरित्र आहे आणि हे चरित्र या वर्षी मात्र आपण प्रगट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. लक्ष असू द्या.
कथेच्या एक एक शब्दाकडे मायबाप लक्ष असू द्या. ही अलौकिक कथा आहे. या शिवमहापुराणातील एक एक शब्द माणसाच्या जीवनाचा उद्धार करणारे. विश्वास ठेवा मायबाप, विश्वास ठेवा. जे काही भगवान भोलेनाथांच्या पवनसूत हनुमंतरायांच्या एकांतेश्वर भगवंताच्या कृपा आशीर्वादाने त्यांच्या आज्ञानं जे सांगण्याचा मी प्रयत्न करणारे मायबाप, हे अलौकिक असणारे, प्रत्येकाचे कल्याण करणार असणार आहे. निश्चित भगवान शंकराचा, माझ्या महादेवांचं प्रत्यक्ष दर्शन म्हणा, त्यांचा अनुभव म्हणा, ही प्रचिती म्हणा, निश्चित तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही मायबाप. हे माझे प्रयत्न राहील. पण ज्या तळमळीने माझ्या महादेवांची कथा मी श्रवण करण्याचा, सांगण्याचा प्रयत्न करेल, तीच तळमळ तुमच्याही मनात असावी ऐकण्याची. तीच तळमळ, तोच विश्वास, ती आस्था तुमच्या मनात असावी मायबाप. तर कथाकार तो कितीही तळमळीनं जर कथा सांगत असेल, पण तुमची मनातली तळमळ निर्माण होत नसेल तर फायदा होत नाहीये. विश्वास ठेवा. निश्चित तुमच्या मनात समाधान प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही, आनंद प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही मायबाप. ही अलौकिक कथा आहे. आणि या कथेचं त्या ठिकाणी आयोजन होत आहे श्री प्रयागराजमध्ये. ही अलौकिक महादेवांची कथा प्रारंभ होते मायबाप, संपन्न होत आहे श्री पवित्र भूमी असणारी, की ज्या प्रयागराजमधून, हे एवढं पवित्र ठिकाण आहे, त्रिवेणी संगम आहे. आणि याच पवित्र स्थानातून त्या ठिकाणी ब्रह्मपुरीला जाण्याचा मार्ग आहे असं हे शास्त्र सांगत आहे. ही अलौकिक भूमीमध्ये, पवित्र भूमीमध्ये देवादिदेव महादेवांचं गोड चरित्र प्रारंभ होतंय मायबा. काय पवित्र भूमी आहे, काय पवित्र भूमी आहे. यावर्षी सर्व गावातील प्रत्येक जणाने त्या प्रयागराज मधला नजराणा पाहिला ना तुम्ही महाकुंभामध्ये. इथली सुद्धा भरपूर श्रोते मायबाप गेले असतील. त्या महाकुंभाचा आस्वाद, तो आनंद, त्या सोहळ्याचा आनंद तुम्ही घेतला असेल. काय अलौकिक आनंद आहे की ज्या प्रयागराज मध्ये प्रत्येकाच्या ओठावर महादेव 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 महादेव, बम बम भोलेनाथ, साम सदाशिव, अनेक अनेक नावानं माझ्या भगवान शंकराला ही पुकारा करत होती, गर्जना करत होती. प्रयागराज मध्ये जी भगवान शंकराची साधना करणारी मंडळी आहे, जी योगीजन आहे, ही पवित्र मंडळी त्या ठिकाणी प्रयागराज मध्ये सर्व जगाला पवित्र करण्याकरता तिथे हजर होती मायबाप. कोणाचं काय स्वरूप, कोणाचं काय स्वरूप, कोणाच्या अंगाला भस्म चर्चित होता, भस्म लावलेला होता, कोणाच्या जटा 10-10 फूट एवढ्या लांब होत्या असं सांगतात. आम्हाला नाही जाणं झालं, कारण त्यावेळेस आमच्या कथा चालू होत्या. पण प्रयागराज मधला आनंद मात्र आम्ही इकडे खूप घेतला. ही अलौकिक सोहळा मात्र प्रयागराज मध्ये संपन्न झाला माईबाप. मी या वर्षी कथेमध्ये सांगत गेलो की माझ्या भगवान शंकराने या वर्षी, या 24, 25, 26 या कालामध्ये भगवान शंकराला काहीतरी दया उत्पन्न झाली असेल. कारण देवादिदेव महादेव हा अलौकिक मायबाप, अभेद आहे. हे तत्वच अलौकिक आहे. अलौकिक तत्व आहे. कोणी असो, भगवान शंकराचा स्वभाव एकच आहे की प्रत्येकाला त्याचा उद्धार करणे, त्याचा दुःख हरून घेणे, त्याची संकट वेचून घेणे. कारण एकमेव देवता असा आहे मायबाप, देवाधिदेव महादेव. तो सुखात नाही पण दुःखात मात्र धावून आल्याशिवाय राहत नाही. हा महादेव आहे, महादेव आहे. तो अभेद तत्व आहे मायबाप, हे अभेद तत्व आहे. हे तत्व जाणून घेणं अत्यावश्यक आहे.
पहिलं महादेवाला जाणून घ्या मायबाप, नंतर साधना करा. ज्याला भगवान शंकर कळाला, हे तत्व कळालं, महादेव कळाला, तो साधनाच्या भानगडीमध्ये पडतच नाहीये. ऐकताय ना सगळे? काय? ज्याला भगवान शंकर कळाला, ज्याला महादेव कळाला, तो साधनाच्या भानगडीत पडत नाहीये. बाज जो जिथे गेला ना त्याला भगवान शंकराचं दर्शन होतं. काम करत असताना, कोणता उद्योग करत असताना, व्यवहार करत असताना, संसार करत असताना, ज्याला देव कळाला, ज्याला महादेव कळाला, त्याला साधना कोणती करण्याची आवश्यकता पडत नाहीच आहे. ऐका, फक्त सावध होऊन कथा ऐका मायबाप. मी तुमचं मन भ्रमित करणार नाही, लक्षात ठेवा. आज शिवमहापुराणाविषयी तुमच्या मनामध्ये जो भ्रम निर्माण झालाय, प्रत्येकाच्या मनामध्ये, तो भ्रम तो नष्ट करण्याचा प्रयत्न करायचा आपल्याला. माझं काम आहे मायबाप, 7 दिवस आम्ही इथे राहणार आहे. फक्त तुम्हाला कथा किती तळमळीनं श्रवण करायची हे तुम्ही ठरवायचंय. आता एक 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 क्षण सुद्धा व्हायला जाता कामा नाही. मी तळमळीनं सांगतो मायबाप, पश्चातापाची वेळ येईल अशी कथा नका ऐकू. माझा विषय मायबाप की हे तत्व आहे मायबाप, हे अलौकिक तत्व आहे. आणि 7 दिवसामध्ये आपल्या भगवान शंकराला, महादेवाला जाणून घ्यायचं आहे. एकदा तो कळाला ना की मग काही करायची आवश्यकता पडत नाहीये मायबाप. ज्याला देव कळाला नाहीच ना, ती खटाटोप करत असतात. ज्याला महादेव कळाला नाही ना, ती 17 वेळेस महाराज हे करू का, महाराज ते करू का, महाराज कोणत्या रंगाचा फुल वाहू, महाराज मी महादेवाच्या मंदिरामध्ये कोणत्या वारी जाऊ, कधी कधी दर्शन घेऊ, कधी पाणी देवाला घालू, किती पाणी घालू, अभिषेक मी कधी करू, कोणता मंत्र मी जपू, कोणत्या रुद्राक्षाची माळ मी घालू, हे कोण विचारतंय? कोण विचारतंय? ज्याला देव कळाला नाही ते विचारतंय. ज्याला महादेव कळाला नाही ते विचारतंय. आणि ज्याला देवाचा अनुभव आला, ज्याला महादेव कळाला ना, अरे तो काहीच करत नाही, काहीच करत नाही, कोणती साधना करत नाही. तो मंदिरातही जात नाही. का? कारण जिकडे पाहावं त्याला मंदिर दिसतंय, जिथे जावं त्याला मंदिर दिसतंय. ज्याला भगवान शंकर कळाला ना, असं की तो अहोरात्रपणे मंदिरातच राहतोय, मंदिराचं जीवन जगतोय. मी साधना सांगणार नाहीये मायबाप, तुम्हाला नाही सांगणार. मला फक्त एक सांगायचं, आपल्याला 7 दिवस देवाधिदेव महादेवाला जाणून घ्यायचं आहे. तो कळाला ना, तो कळाला ना, त्या व्यक्तीचं जीवन हे बिनधास्तपणे तो जगायला सुरुवात करतो. लक्षात ठेवा, ज्याला भगवान शंकर कळाला ना, त्यांच्या चेहऱ्याकडे बघा, किती प्रसन्नता असते, किती प्रसन्नता असते. भगवान शंकर कळाला किंवा नाही कळाला हे लगेच कळतं मायबाप. काही माणसं अहोरात्रपणे मंदिरात जातात, पण त्यांचं जीवन जर पाहिले ना, असमाधानी जीवन त्यांचं. कित्येक तरी लोक अहोरात्रपणे पूजा करतात, हे करतात, साधन करतात, उपवास करतात, पण त्यांचं जर जीवन पाहिलं, चेहरा पाहिला, तर उदासीनता आहे त्यांच्या जीवनामध्ये. का? एवढ्या पूजा करून, आराधना करून, साधना करून, उपवास करून जीवन का असमाधानी आहे? त्याचं कारण आहे, तुम्ही जी पूजा करतात ना, ती लोक सांगतात म्हणून करतात, महादेव कळाला म्हणून करत नाही. काय? लोक सांगतात म्हणून पूजा करतात. का? शिवमहापुराण आमची देवते महाराजांनी सांगितलंय की भगवान शंकरा जर सोमवारी रात्रीच्या 12 वाजता जाऊन जर पूजा केली, आराधना केली की धनसंपत्ती होते, धनसंपत्तीचा लाभ होतो. हे साधन केल्यानंतर ते प्राप्त होतं, हे साधन केल्यानंतर हे प्राप्त होतं. महाराजांनी सांगितलं म्हणून आपण करतोय, महादेव कळाला म्हणून आपण करत नाही. माईबाप, म्हणून देव कळणं फार महत्वाचं आहे.
हे तत्व कळणं फार महत्वाचं आहे. मी बोलून गेलो ना की ज्याला देव कळाला, महादेव कळाला ना, अरे तो काहीच करत नाहीये, काही करत नाही. ना कोणती साधना करायची आवश्यकता आहे, ना कोणता योग करण्याची आवश्यकता आहे, ना कोणतं तप करण्याची आवश्यकता आहे, काहीही करण्याची आवश्यकता नाही. तो जर कळाला की तो तुम्हाला सोडून दूर राहत नाहीच आहे. अहोरात्रपणे तो तुमच्या सोबत राहतोय. 7 दिवस साधना आपल्याला शिकायची नाही, 7 दिवस आपल्याला एकच माहिती करून घ्यायची, एक प्राप्ती करून घ्यायची आहे. फक्त भगवान शंकर या तत्वाला जाणून घ्यायचं आहे. आजकाल लोकांच्या मनामध्ये फार भ्रम आहे मायबाप. महाराजांनी काही जादू टोना वगैरे चमत्कार सांगितले ना की लोकांचा गर्दा खूप होतोय. लोकांना अपेक्षा तीच आहे आजकाल या युगामध्ये. या युगामध्ये चमत्काराला नमस्कार आहे आणि याला साधनाला, या उपवासाला, या चमत्काराला माणसं बळी नाही पडलेत, याला महिला मंडळ बळी पडलेत. पण आजकाल शिव महापुराण म्हटलं की जास्त गर्दा माणसाचा नसतो, मातोश्रीचाच असतो. त्यांना माहिती आहे की शिव महापुराण म्हटलं की साधनं भरपूर आहे. आणि हा जो भ्रम आहे ना प्रत्येकाच्या मनामध्ये एवढा जागा करून बसलाय ना, भगवान शंकराकडे कोणाचं लक्षच नाही. त्या साधनाकडे लक्ष आहे, त्या चमत्काराकडे लक्ष आहे. मायबाप ऐका, मी फार तळमळीने सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. या 7 दिवसामध्ये फक्त हे भगवान शंकर महादेव हे तत्व जाणून घ्यायचं, लक्ष ठेवा. एकदा तो कळाला ना, बस जीवन हे निश्चिंतित होतं मायबाप, निश्चिंत जीवन होतं. कोणता मायनस पॉइंट या जीवनामध्ये राहत नाहीच आहे, पण तो कळाला पाहिजे, देव कळाला पाहिजे. आणि आतापर्यंत मला नाही वाटत की ईश्वर कोणाला कळाला असेल, नाही मायबाप. आणि कोणी त्याला जाणून घेण्याचा प्रयत्न केला, कोणी त्याला कळून घेण्याचा प्रयत्न केला, कोणी केला मायबाप? कोणाला भगवान शंकराला कळून घेण्याची मानसिकता, ही तळमळ कोणाच्या मनामध्ये नाहीये मायबाप, नाहीये. ही तळमळ कोणाच्या मनामध्ये नाहीये. ज्याची तळमळ असावी ना, ती तळमळ आपल्या मनामध्ये नाहीये. आणि व्यर्थ हा टाइमपास चाललाय जीवनात. हे साधन ते साधन. अहो मातोश्री किती उपवास करायला लागल्यात तुम्ही. हो 7 दिवसाचे वार सुद्धा मातोश्रींना कमी पडू लागले. महाराजांनी कोणतं साधन सांगितलं की आज 24 तास मातोश्री मंदिरामध्येच आहे. इकडे लेकर उपवासिकर आहे ना, इकडे आपला पती उपवासिकर आहे ना, पण मंदिरामध्ये जाणे नाही ना मायबाप. खरा परमार्थच आपल्याला कळला नाही काय, खरी सेवाच कळालीच नाही आपल्याला. काय सेवा आहे, भक्ती कशाला म्हणतात हेच आपल्याला कळलं नाही. नाही कळालं, नाही. परमार्थ काय आहे, त्याचा उद्देश काय, खरं परमार्थ सेवा भक्ती हे नाही कळालं मायबाप. म्हणून तर हा खटाटोप आहे. आणि ज्याला हे सगळं कळालं ना, तो काहीच करत नाही, काहीच करत नाही. शिवपुराण काय सांगतंय याकडे लक्ष असू द्यावं मायबाप, आपलं लक्ष असू द्यावं. हे अलौकिक पुराण, हे अलौकिक तत्व आहे. ही भगवान शंकराची भाषा, ही अलौकिक भाषा आहे मायबाप. शिवमहापुराण हे भ्रमित करणारं पुराण नाही आहे. शिवमहापुराण हे भ्रमातून आपल्या नष्ट करणारं पुराण आहे, भ्रमित करणारं पुराण नाही. पण आजकाल लोक स्वतःहून भ्रमित झाले. निदान अरे समाज तर अज्ञानी असतो रे, जे महाराज सांगतील ते आम्ही करतोय. पण सांगणाऱ्यांना सुद्धा, कथाकारांना सुद्धा श्रोत्यांची बुद्धी ही भ्रमित होईल असं करू नये. हे असं नाही करू.
श्रोत्यांना आवडतं म्हणून कोणतीही कथा आपण मानणं हा गुन्हा आहे मायबाप. हे व्यासपीठाचा अपमान आहे. इथं मी माझ्या भाषा वापरू नये. मी माझे विचार न मांडता माझ्या शिवमहापुराणाचे काय विचार आहेत, माझ्या भोलेनाथांचे काय विचार आहेत, या शास्त्राचे काय विचार आहे, हे व्यासपीठाची काय परंपरा आहे, काय शिस्त आहे. इथं मीही स्वतंत्र नाहीये, तुम्हीही स्वतंत्र नाहीये. आपण पारतंत्र माईबाप. आपल्याला फक्त आधार भगवान शंकराचा घ्यायचा, या शास्त्राचा घ्यायचा आहे. जे शास्त्राची विचार ते मांडणं हे कथाकारांचं कर्तव्य आहे. तुम्हाला काय आवडतं यापेक्षा भगवान शंकर कोणत्या विचारानं प्राप्त होईल, कोणत्या कथेनं प्राप्त होईल, कोणत्या आचारानं प्राप्त होईल ते महत्वाचं लक्षात ठेवा. आपले विचार हे इथे काही कामाचे नाही. हे शास्त्र काय सांगतं हे महत्वाचं आहे. समाजाचा कधी आधार घ्यायचा नसतो. समाजाला काय आवडल हे पाहायचं नसतं मायबाप. कारण तुम्हीही तुमचा उद्धार करून घ्यावा आणि मीही सुद्धा माझा उद्धार करून घ्यावा. कारण हे चरित्र सांगतोय ना की ऐकणाराचाही उद्धार होतोय आणि सांगणाराचाही उद्धार होतोय. पण ऐकणारही निस्वार्थ असावे, त्यांचंही पवित्र अंतःकरण असावं, त्यांनाही ही कथा ऐकण्याची तळमळता असावी, ही श्रद्धा असावी, भाव असावा, शुद्ध भाव असावा. आणि सांगणाराचा सुद्धा निस्वार्थ भाव असावा, शुद्ध भाव असावा, पवित्र विचार असावे आणि तो भगवान शंकराच्या आचारावर आणि विचारावर चालणारा असावा. तर कथा आहे, तर भगवान शंकराचं दर्शन आहे मायबाप. इथे स्वतंत्र कोणी नाही, लक्षात ठेवा, कोणी नाही स्वतंत्र. आपण पारतंत्र आहे. मी सुद्धा कधी अभिमान बाळगायचा नाही की मी कथाकार आहे, मी कथा सांगतोय. हा मीपणा, हा इगो, हा अहंकार कोणाच्याही मनात येता कामा नाही. अरे मायबाप, नाही नाही. दोघांची ज्यावधी तळमळ असणं फार महत्वाची आहे. तळमळ पाहिजे कथेमध्ये. कोणती अपेक्षा ठेवून कथा करणारा कथाकार ही देवाची प्राप्ती नाहीच आहे मायबाप, नाहीच आहे. म्हणून लक्षात ठेवा, हा अभेद असणारा देवाधिदेव महादेव तळमळीने त्या ठिकाणी ही कथा सांगण्याचा प्रयत्न करतोय. आणि जगाच्या कल्याणाकरता हे महान शास्त्र, हे अलौकिक शास्त्र निर्माण केलं माझ्या महादेवानं. कोणा करता केलं रे, कोणा करता? कथा ऐकण्याचा अधिकार जनावराला आहे का माणसाला आहे? बोलताय ना तुम्ही, येतय ना बोलता सगळ्यांना? माणसाला आहे. कथा श्रवण करण्याचा अधिकार हा जनावराला आहे का माणसाला आहे? माणसाला आहे मायबाप.